च्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं प्रॅक्टिस सेट 51. या लेक्चरमध्ये आपण 52 बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन बघा, फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन अँड राईट देम इन द प्रॉडक्ट फॉर्म. खालील जे एक्सप्रेशन दिलेले आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टराइज करायचं आहे, म्हणजे फॅक्टर पाडायचे आहे. कशामध्ये, कोणत्या फॉर्ममध्ये, प्रॉडक्ट फॉर्ममध्ये. चला बघू आन्सरकडे. फर्स्ट क्वेश्चन 201 a क्यूब b स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर इथे काय करायचं आहे, फॅक्टर पाडायचं आहे. फॅक्टर पाडायचं आहे पण कोणत्या फॉर्ममध्ये, प्रोडक्ट फॉर्ममध्ये फॅक्टर पाडायचं आहे. तर मी हा नंबर घेतला पहिले 201. ठीक आहे, 201ला 2नी भाग दिलं मी. 2नी भाग जाते का, नाही जात. तर मी इथे कसं बघितलं 2नी भाग जाते की नाही जात. तर बघा 0 2 4 6 8 हे जेव्हा लास्टमध्ये दिसेल, आता लास्टमध्ये काय 1 आहे, पण ही संख्या जेव्हा लास्टमध्ये दिसेल तेव्हा त्याचा 2नी पूर्णपणे भाग जातो, नाहीतर जात नाही. ठीक आहे, ते इथे जाईल का 2चा भाग, नाही जाणार, कारण की इथे 1 लास्टमध्ये 1 आहे. ठीक आहे, तर बघा मग 3चा भाग दिला मी. तर 3चा भाग देऊन बघू आपण 201 मध्ये. तर 3 6 18 18 लिहिले मी. 20 मायनस 18 किती आले, 2 आले. 1ला खाली उतरवलं 21 झाले. 3 7 21. ठीक आहे, तर 67 माझा आन्सर आला. 3 इंटू 67 लिहिलं. आता 67 मध्ये कोणाचा भाग जाते का, नाही. 67 हे काय प्राईम नंबर आहे. ठीक आहे, तर मग हे इथेच संपलं. मग ए क्यूबचा फॅक्टराइज करू. तर फॅक्टराइज कसं करायचं, हे किती वेळा आहे, ए क्यूब आहे, म्हणजेच किती वेळा मल्टिप्लाय आहे, 3 टाइम्स आहे. इथे ए स्क्वेअर राहिला असतं तर किती वेळा मल्टिप्लाय राहिला असतं, 2 टाइम्स. एचा पॉवर 4 राहिला असता तर 4 टाइम्स. ठीक आहे, तर ए क्यूब आहे म्हणजे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे. ए इंटू ए. ठीक आहे, तर आता हे एचं झालं. बी स्क्वेअर घेतला, बीला किती वेळा मल्टिप्लाय करायला लागेल, 2 वेळा मल्टिप्लाय करायला लागेल, बी इंटू बी. ठीक आहे, हे सगळं आपण फॅक्टराइज पाडले. आता प्रोडक्ट फॉर्ममध्ये लिहू त्याला. तर आपलं काय होतं, 201 a क्यूब b क्यूब इक्वल्स टू 3 इंटू 67, मग इंटू ए, मग इंटू बी. हे आपला आन्सर आलं. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन मध्ये बघा 91 xy t स्क्वेअर आहे. आता 91 मध्ये 2चा भाग जातो का, नाही. इथे जाते का, आखरीवर 1 आहे. 2 0 6 8 4 अशी संख्या आहे का, नाही आहे. ठीक आहे, ते 3चा भाग देऊ आपण. 91 3 3 9. ठीक आहे, ते इथे 1 वाचेल खाली. ते 3चा भाग जाते का, नाही. मग कशाचा भाग देऊ, 5चा भाग देऊ. 5चा भाग जाते का, नाही. 5चा भाग केव्हा जाते, जेव्हा आखरीवर 0 किंवा 5 असेल तेव्हा. ठीक आहे, तर 7चा भाग देऊन पाहू. तर 7चा भाग दिला इथे. 91 7 1 7. 9 मधून 7 गेले, 2 राहिले, 1 खाली उतरवला, 21 झाले. 7 3 21 पूर्णपणे भाग गेला. ठीक आहे, 7 इंटू 13 आन्सर आलं. तर 13 काय आहे, 13 मध्ये कोणाचा भाग जाते का, नाही जात. तर 13 काय प्राईम नंबर आहे. तर हे इथेच आन्सर संपलं. याला फॅक्टर पाडले इथेच. तर एक्स एकच वेळा आहे म्हणून 1 वेळा लिहिलं. वाय एकच वेळा आहे म्हणून 1 वेळा फॅक्टर पडेल त्याचं. टी स्क्वेअर किती वेळा आहे, 2 टाइम्स आहे. तर टी इंटू टी. ठीक आहे, तर इथे लिहायचं 91 xy t स्क्वेअर काय आला, प्लस 7 इंटू 13 इंटू एक्स इंटू वाय इंटू टी इंटू टी. ठीक आहे, तर हे झालं आपला आन्सर. चला बघू थर्ड क्वेश्चन बघा 24 a स्क्वेअर b स्क्वेअर. ठीक आहे, तर मी पहिले 24चे फॅक्टर पाडीन, मग ए स्क्वेअरचे फॅक्टर पाडीन, मग बी स्क्वेअरचे फॅक्टर पाडीन. ठीक आहे, तर 24 मध्ये 2चा भाग जातो का पहिले पाहायचं, हो जातो, कारण की आखरीवर 2 0 2 4 6 8 अशी संख्या आली पाहिजे. तर आहे आपला 4 आहे म्हणून 2चा भाग जातो. तर कितीला मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हा 24 येईल. 2 12 24. ठीक आहे, तर आता लास्टमध्ये बघा 12 आहे, याच्यात पण 2चा भाग जातो. ठीक आहे, बघा हा 2 तसे लिहिला. हे 12 मध्ये 2चा भाग जातो. तर 2 6 12 होते आपला, म्हणून 2 6 12 लिहिलं. ह्या 6 मध्ये पण कशाचा भाग जातो, 2चा भाग जातो. ठीक आहे, हे 2 खाली उतरवले. 2चा भाग 2 3 6 म्हणून इथे 2 3
6 लिहिले. ठीक आहे, मग 3 मध्ये भाग जातो का? नाही, 3 हा प्राईम नंबर आहे, तर मग इथेच संपला आपला आन्सर. ठीक आहे, ए स्क्वेअरचा फॅक्टर पाडला ए इंटू ए, कारण स्क्वेअर आहे 2 टाइम्स आहे. बी स्क्वेअर, स्क्वेअर म्हटलं तर 2 टाइम्स, बी इंटू बी. ठीक आहे, तर मग लिहायचं 24 ए स्क्वेअर बी स्क्वेअर इक्वल्स टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू ए इंटू ए इंटू बी इंटू बी. चला बघू नेक्स्ट क्वेश्चन. बघा यात आपल्याला नंबर दिला आहे का? नाही दिला आहे, याच्यात फक्त लेटर दिले आहे. टी आर स्क्वेअर एस स्क्वेअर. तर टी काय आहे? एकच वेळा आहे, तर टी फक्त. आर स्क्वेअर किती टाइम्स आहे? 2 टाइम्स आहे, आर इंटू आर. एस क्यूब काय आहे? एस इंटू एस इंटू एस. ठीक आहे, हे 3 टाइम्स लिहायचं. तर मग आता हे पूर्ण आपण प्रोडक्ट फॉर्ममध्ये लिहू. टी आर स्क्वेअर एस क्यूब इक्वल्स टू टी इंटू आर इंटू आर इंटू एस इंटू एस इंटू एस. ठीक आहे, झालं, हे आन्सर झालं आपलं. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.